नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, जेव्हा स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा ती स्वतःहून समोर यायचे धाडस अजिबात करत नाही. काही सामाजिक बंधने, लोकलाज, भीती यांमुळे स्त्रिया त्यांच्या इच्छा, खूप अंतर्मनातील सुप्त इच्छा खूप खोलवर ठेवतात. पण मानवी मानसशास्त्र सांगते की स्त्री तोंडाने हजारो गोष्टी लपवू शकते, पण तिची शारीरिक भाषा म्हणजेच बॉडी लँग्वेज, तिच्या मनातील गुपिते कधीच लपवू शकत नाहीत. इथेच मनाचा एक सुप्त खेळ सुरू होतो. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिचे अंतर्मन नकळतपणे तिच्या शारीरिक ताबा गमावू लागतं. मग ती स्वतःला सावरतच असताना तुमच्यासमोर काही विशिष्ट शारीरिक भावनिक संकेत देऊ लागते. हे संकेत इतके सूक्ष्म असतात की 99% पुरुष त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि एक सुवर्ण संधी गमावून बसतात. पुरुष म्हणून जर तुम्ही हे सायकोलॉजिकल संकेत वेळेवर ओळखले, तर तिच्या मनात वादळे चालू आहेत याचा अचूक अंदाज लावता येईल. आज आपण स्त्रीच्या अंतर्मनातील याच गुप्त इच्छांचा पर्दाफाश करणार आहोत. तुमच्या आजूबाजूला असणारी एखादी स्त्री तुमच्यासमोर या गोष्टी वारंवार करत असेल, तर समजून जा तिच्या मनात तुमच्याबद्दल काही ओढ निर्माण झाली आहे. चला, मानवी स्वभावाचा आणि या नात्यांमधील काही मानसिक खेळ, इथे सर्वात शक्तिशाली धडा अतिशय धारदार शब्दात समजून घेऊयात. आपला पहिला संकेत म्हणजे थेट जोडलेला आहे स्त्रीच्या नजरेच्या खेळाशी. मित्रांनो, डोळे हे अंतर्मनातील एक सुप्त इच्छांचे सर्वात मोठे शत्रू असतात. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मनात तुमच्याबद्दल तीव्र ओढ निर्माण होते, तेव्हा तिची तुमच्याकडे पाहण्याची मर्यादासुद्धा एक वेगळीच असते. एका रात्रीत बदलते. कौतुकास्पद कौटुंबिक संस्कार, सामाजिक जबाबदाऱ्या यांमुळे तुमच्याकडे कधीही एकटक किंवा थेट पाहण्याचे धाडस ती करणार नाही. तुमच्यासारखा एक प्रभावी आणि हाय व्हॅल्यू पुरुषासमोर स्वतःच्या भावना उघड करणे म्हणजे स्वतःचा ताबा पूर्णपणे गमावण्यासारखं आहे. तिच्या याच माइंडला जाणीव असते की म्हणून ती तुमच्यासोबत चोरट्या नजरेने पाहते. रहस्यमय खेळ खेळला जातो. खेळ नेमका कसा चालतो या वास्तविक उदाहरणामध्ये बघूया. मित्रांनो, जेव्हा एखाद्या गर्दीच्या कौटुंबिक कार्यक्रमात तुम्ही असता, ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गेट टुगेदरला मध्ये तुम्ही असता आणि तुमच्या कामात किंवा ती स्त्री तुमच्याशी पूर्णपणे व्यस्त आहात आणि ती स्त्री चोरून चोरून तुमच्याकडे पाहते. अचानक तुमच्यातील पुरुषी सेन्स तुम्हाला एक सिग्नल देईल की कोणीतरी दूरवरून तुम्हाला नजर ठेवून आहे. कुतूहलाने जेव्हा चटकन तिच्या दिशेने पाहता, तेव्हा ती प्रचंड गोंधळून जाते. लाजून चोरटी नजर फिरवते आणि अकारण भलतेच काहीतरी पाहत असल्याचं खोटा मानते आणि पकडली जाण्याची तिची तीव्र भीती, हे चेहऱ्यावर येणारा अवघडलेपणा तुम्हाला तिच्या मनातील इच्छांचा पहिला सर्वात मोठा धारदार पुरावा असतो आणि ती त्या तीव्र इच्छेने पाहू इच्छिते. त्याच वेळी तुमची नजर पाहताच तिच्या मनातील वादळ उघड करून जाते. याउलट जेव्हा ती स्त्री तुमच्या मनात संवाद साधत असते, तेव्हा तिच्या डोळ्यातील एक मानसिक थर त्या पातळीवर जातो. सामान्य संभाषण लोक नेहमी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात, पण जेव्हा स्त्री तिच्या अंतर्मनात तुमच्याबद्दल रोमॅन्टिक जवळीक निर्माण होते, तेव्हा मात्र बोलता बोलता तिची नजर तुमच्या डोळ्यांवरून घसरून तुमच्या ओठांवर स्थिर होते आणि पुन्हा डोळ्यांकडे जाते. मानसशास्त्र याला लिप गेज असे म्हणतात. मित्रांनो, हे शब्दांशिवाय दिलेल्या जवळीक थेट आमंत्रण असते. एवढंच नाही तर विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुमच्या केवळ उपस्थितीमुळे तिच्या शरीरात एक ॲड्रेनलिन हार्मोनचा निर्माण होतं, तिचे हृदयाचे ठोके वेगाने धावू लागतात, डोळ्यातील बाहुल्या नकळतपणे नेहमीच्या जास्त विस्तीर्ण होतात आणि ती नेहमीपेक्षा जास्त पापण्यांची उघडझाप करू लागते. डोळ्यांमधील हे गोड अस्वस्थता आणि नजरेचा हा लपंडाव जर तुम्ही एक जाणकार पुरुषासारखं वेळेवर ओळखलात, तर तुम्ही आधीच प्रवेश तिच्या हृदयात केला आहे हे समजणं फार सोपं होतं. मित्रांनो, हा लपंडावची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण सुप्त इच्छा आणखी तीव्र होते, ताबा हा पूर्णपणे गमावून बसते ती. आणि चला, आता आपण पाहूया दुसरा संकेत. मित्रांनो,
जेव्हा अकारण स्वतःला ठीक करत असते म्हणजे व्यवस्थित राहणं किंवा अनामिक अवस्था दाखवणं. भाषेत थोडी बॉडी लँग्वेज परिभाषा आणि असे म्हटले जाते की मानवी मनाचा असा स्वभाव आहे की जिथे प्रत्येक स्त्री आपल्या आवडत्या पुरुषासमोर स्वतःला सर्वात सुंदर आणि परिपूर्ण आणि आकर्षक स्वरूप सादर करते, तेव्हा प्रयत्न करते की त्या पुरुषावर त्या स्त्रीचा पूर्णपणे फिदा व्हावा तो पुरुष. तर विशेष म्हणजे ओढ तयार होते जेव्हा केवळ गोड अशा धाकाधूक निर्माण होते आणि तिच्या सतत तुमच्या वाटेत राहते आणि तुमच्यासमोर अत्यंत देखणं आणि परफेक्ट दिसलं पाहिजे या मानसिकतेमुळे ती तुमच्या समोर असताना देखील स्वतःला स्त्री अकारण स्वतःचे कपडे केसांशी नीट व्यवस्थित ठेवणे, वारंवार ठीक करणे आणि लगेच उदाहरणार्थ की स्त्री साडी किंवा ड्रेसमध्ये असेल तर आधीपासूनच अगदी व्यवस्थित असलेल्या पदर किंवा ओढणी पुन्हा पुन्हा खांद्यावर ओढून नीट करण्याचा प्रयत्न करते. असा संकेत देखील तुमच्यासमोर घडत असेल तर मित्रांनो, नक्कीच त्या स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.